आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. विश्रामबाग पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचा सन्मानपत्राने गौरव. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर भालेराव यांना कर्तव्य दक्षता, शिस्त आणि कौशल्याचा गौरव या विशेष सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. माहिती अधिकार अभियान व पोलीस नागरिक समन्वय समितीच्या वतीने गौरव सोहळा संपन्न झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोख कामगिरी. सांगली जिल्ह्याचे हृदय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक जबाबदारी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. संपूर्ण जिल्ह्यातून विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिक आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने, उपोषणे व मोर्चे काढत असतात. अशा अत्यंत संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या अचूक नियोजनाखाली आणि मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी आपल्या विलक्षण संयमाने व शिस्तबद्ध पद्धतीने परिस्थिती नेहमी शांततेत हाताळली आहे. जनमानसात प्रशासनाची प्रतिमा उंचावली. आंदोलक, नागरिक आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधत सुधीर भालेराव यांनी दाखवलेली कर्तव्यपरायणता, निपक्ष भावना आणि प्रामाणिक कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन माहिती अधिकार अभियान व पोलीस नागरिक समन्वय समितीच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. सोहळ्याप्रसंगी स्वतंत्र माहिती अधिकाराचे शाहीन शेख, प्रमोद माळी, हनीफ डपेदार, संदीप पवार, विनोद सूर्यवंशी, धनंजय शेवलकर, BS पाटील, तारदाळकर, अजित सूर्यवंशी, नजीर हेरवाडे, प्रशांत आगळगावे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोहार, संजय मोटे, सचिन गोडे व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे सुधीर भालेराव यांच्या कार्यतत्परतेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आज दिनांक 3 जून रोजी माहिती अधिकार अभियान व पोलीस नागरिक समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय हे विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मोर्चे, आंदोलनं आणि उपोषणं आणि विविध कार्यक्रम, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठका असतात. हे सर्व आंदोलनापासून वेगवेगळे उपक्रम हे अतिशय कर्तव्यदक्षपणे आणि शिस्तबद्धपणे हाताळण्याचं काम पोलीस निरीक्षक सन्माननीय सुधीर भालेराव यांनी सन्माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करून अनेक आंदोलने, मोर्चे आणि नागरिकांशी संवाद साधून समन्वयाने कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता व्यवस्थितपणे, शिस्तबद्धपणे चोख बंदोबस्त ठेवून पार पाडलेला आहे. याबद्दल आमच्या समितीच्या वतीने आज या ठिकाणी सन्माननीय पोलीस
निरीक्षक सुधीर भालेराव यांचं सन्मानपत्र देऊन आज आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. कारण पोलिसांची जबाबदारी पार पाडतात, परंतु नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पण आहे की त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करणं हे सुद्धा एक समाजाचा घटक आहे. असा एक संदेश देण्याचा प्रयत्न आजच्या सन्मानपत्राच्या उपक्रमातून आम्ही पार पाडलेला आहे. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.